पोप फ्रान्सिस यांनी गाझामधल्या मुलांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलंय। मात्र तिथली नेमकी परिस्थिती काय आहे, रोजचं जीणं कसं आहे, त्यासाठी जाऊया गाझामध्ये। खान युनिसमधली परिस्थिती तुम्हाला बरंच काही सांगून जाईल। पहा हा रिपोर्ट। गाझामधली ही रोजच्या जगण्याची धडपड आहे। रोजचं अन्न मिळवण्यासाठी हा संघर्ष रोजचाच झालाय। रिकामी भांडी घेऊन इथल्या विस्थापितांच्या कुटुंबातील प्रत्येक जण असा आशेनं रोज उभा असतो। पोटाची आग शमवण्यासाठी चांगलं शिजवलेलं अन्न आपल्या पदरात पाडून घेण्याची धडपड इथल्या लहान यांना आत्तापासूनच करावी लागते। जगण्याच्या संघर्षाची त्यांची जणू शिकवणीच खान युनिसच्या या कम्युनिटी किचनमध्ये दिली जाते। एक पातेलं भात मिळवण्यासाठी त्यांना विनवण्या कराव्या लागतात। किचनमधल्या एका मोठ्या पातेल्याभोवती गराडं घालून त्यातील भात आपल्या पातेल्यात पडावा म्हणून त्यांना हा संघर्ष जवळपास रोजचाच झालाय। मुलांनी माझ्याकडे ब्रेड मागू नये यासाठी मी चक्क माझ्या तंबूपासून पळून जातो। मी पळून गेलो तर ते माझ्याकडे ब्रेड मागणार नाहीत। UN कडून आम्हाला पीठ मिळवण्यासाठी अजून बराच अवधी आहे आणि इथं पीठ प्रचंड महाग आहे। एका पाऊंडसाठी मला 100 शेकल्स मोजावे लागतील। या स्थितीत कोणाकडे आहेत एवढे पैसे, तेही एका दिवसासाठी? जवळपास 2 महिने झाले मला पीठ मिळालेलं नाही। अगदी आणीबाणी आली तरी मी 6 वाजल्यापासून इथे उभी आहे, मात्र मला काहीच मिळालेलं नाही। इथे हे पातेलं आहे, मात्र ते रिकामं आहे। तर UN संस्थेनं या अन्न टंचाई मागचं कारण सांगितलंय। इस्रायलनं मदतीवर काही निर्बंध घातले, त्यातच कायदा सुव्यवस्था मोडून पडलेल्या या परिसरात मदत पथकं विस्थापितांपर्यंत पोहोचणं हे दिव्यच मानलं जात आहे। जवळपास 1.25 वर्ष गाझापट्टीतील विस्थापितांचं हे रोजचंच जगणं झालंय। एकीकडे इस्रायलकडून होणारे हवाई हल्ले, दुसरीकडे निर्दयी निसर्ग, अशात अन्न पाणी निवाऱ्याची तुटपुंजी व्यवस्था ही जणू गाझापट्टीतल्या विस्थापितांची जीवनशैलीच झाली आहे। गेल्या वर्षभरातल्या हल्ल्यांमुळे कित्येक विस्थापितांना जीव गमवावा लागलाय। जे मागे उरलेत त्यांचं जीणं हे मरण यातनांसमान झालंय। लहान मुलं, महिला, वृद्ध या सगळ्यांची स्थिती सारखीच झाली आहे। कुटुंबाची काळजी घेता येत नसल्यानं धडधाकट पुरुषांची कुचंबणा होते हे वेगळंच। आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मदत मिळेल त्यावरच या विस्थापितांची उरली सुरली आशा कायम आहे। जगणं इथलं रोजचं मरण झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।